आगामी नवी मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीचं बिगुल वाजू लागलं असताना राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाशी प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेने एक मोठा पॉवर शो करत निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं चित्र आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वाशी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सखी फेस्टिवल 2025 च्या माध्यमातून व्यासपीठावर माजी नगरसेवक किशोर पाटकर, माजी नगरसेवक अविनाश लाड, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, माजी नगरसेविका दिव्या गायकवाड आणि प्रणाली लाड या प्रभावी माजी नगरसेवकांनी एकत्र येत वाशी प्रभाग क्रमांक 17 साठी शिवसेना पॅनल लॉन्चचा श्रीगणेशा केला. निवडणुकीच्या तोंडावर या अनुभवी माजी नगरसेवक नगरसेविकांची एकजूट ही शिवसेना प्रभाग 17 मध्ये संघटित आणि ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचे ठोस संकेत देणारी ठरली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं वाशीतील प्रभाग क्रमांक 17 हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित हा निव्वळ मनोरंजनाचा सोहळा नव्हता, तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्पष्ट शक्ती प्रदर्शन आणि राजकीय रणशंख ठरला. सखी फेस्टिवलच्या माध्यमातून शिवसेनेनं महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धा, ज्यामध्ये पैठणी साड्या, आकर्षक भेटवस्तू आणि रोख बक्षिसं देऊन स्त्री शक्तीचा सन्मान केला. त्यामुळे मनोरंजनाच्या पलीकडे जात हा उपक्रम महिलांचं सक्षमीकरण आणि आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची संघटनात्मक ताकद दाखवणारा ठरला. सर्वीकडे इलेक्शनचा माहोल आहे. शिवसेनेचे आमचे आदरणीय भाई एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडचा हा प्रोग्राम आहे. पक्षातर्फे इकडे आलेला आहे आणि शिवसेनेचे जेवढे पॅनल आहेत तिकडे टप्प्याटप्प्याने हा प्रोग्राम होणार असून ह्या प्रोग्रामचा एकमेव उद्देश एवढाच आहे की जो महिला वर्ग अख्खा दिवस घरी असतो, मुलांच्या शिक्षणाचं, त्यांच्या जेवणाचं सर्व भार होतं, त्यांच्या जीवनात एक संध्याकाळ तरी चांगली जावी म्हणून आम्ही हा प्रोग्राम अरेंज केला होता. आणि माझ्याबरोबर पॅनलमध्ये उभे राहणारे सर्व उमेदवार इथे होते. त्यांचं इंट्रोडक्शन पण करायचं होतं. असे सर्वांना ओळखतात, इंट्रोडक्शनची गरज नाही. तर दोन्ही कार्यक्रम झाले याच्यामध्ये आणि आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे शिवसेना पक्षाची. अतिशय आनंद असा ॲटमॉस्फिअर होता आणि मी पाहिलं की प्रत्येक महिला त्याच्यामध्ये अगदी म्हणजे स्वतःला भावून घेतलं होतं. कारण का एक महिला आहे म्हणून महिला कशी प्रत्येक वेळेला आपल्या घरामध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट, माझा परिवार, माझी मुलं, माझा पती वगैरे वगैरे असं असतं. तर आज हा जो क्षण होता की त्यांना मोकळेपणाने येऊन माझ्या घरी काय चाललंय एक आपण विसरतो. जसं मी आज बघितलं की 2 तास मी इकडे होते पण मला समजलं सुद्धा नाही 10 कुठे वाजले. तर अशा गोष्टी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्पेशली महिलांसाठी. आणि एकमेकांना भेटल्यानंतर ते मन मोकळेपणाने एकमेकांना मिळून आणि आपण खूप काही शिकतो, आपण शेअर करतो. तर आज हा जो क्षण होता महिलांसाठी मला वाटतं अत्यंत हे गरजेचं होतं आणि आनंदाने महिलांनी हा क्षण एन्जॉय केला. आणि आजच्या माध्यमातून त्यांना हाच आवाहन करण्यात आलं की कधीही कोणत्याही क्षणी तुम्हाला कधीही गरज पडली तर मी संकोचपणे तुम्ही जे म्हणतात ना 24/7 हे फक्त बोलण्यासाठी नाही पण हकीकत मध्ये 24/7 कधीही तुम्ही आवाज द्या किंवा फोन करा. आम्ही जनतेसाठी नेहमीच असणार आहोत. इथे महिलांचा उत्साह बघून आम्हाला तर खूपच काय म्हणतात एनकरेजमेंट मिळालं की आता पुढच्या इलेक्शन मध्ये एवढ्या मोठ्या संख्येत महिला इथे आल्यात आणि आम्हाला सपोर्ट दाखवलं. त्याचं आम्हाला खूप म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्ही पुढच्या इलेक्शन मध्ये आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये खूपच हिमतीने पुढे जायचा प्रयत्न करतो आणि सर्वांचं असं सहभाग्य आहे म्हणून आम्हाला खूपच त्यांचं धन्यवाद करावं असं वाटतं